नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मिटकरी हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना मुख्यमंत्र्यांचे अभय। राष्ट्रवादी आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। शिवसेना नेते गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। सिटी कोतवालीत दाखल आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा। कावड यात्रेच्या दिवशी दुचाकी अपघातातील ऋषिकेशचा मृत्यू। वाहनांचा वेग आणि अपघातांची संख्या वाढली। बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करा, शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात आंदोलन। धार्मिक स्थळी जाताना मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल नेणे टाळा। सोमवारी राजराजेश्वर मंदिरात महिला चोरट्यांचा हैदोस। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यावर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांची पाठराखण करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। तर मनसे प्रवक्ता योगेश चिले यांनी लावलेल्या आरोपांना अमोल मिटकरींनी सडेतोड उत्तर दिले। चिले यांना हरामखोरी अशा शब्दात त्यांनी उत्तर देत चिले हे खंडणीखोर आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून पैसे उकळत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे। चिलेचे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचे अनेक ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे असून त्यानंतर चिले अधिक बोलल्यास ते आपण जाहीर करू असा इशारा यावेळी मिटकरींनी चिलेंना दिलाय। तर आपण लवकरच चिले संदर्भात पनवेल येथे जाऊन पोलीस अधिकारी आणि आयुक्तांना भेटून चिलेची चौकशी लावणार असल्याचं मिटकरी म्हणाले। तत्पूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपोषण केलं होतं की साधारणपणे तो कर्णबाळा जो आहे, जो तिथं पत्रकार परिषद घेतोय, हा डिटेक्ट झाल्यानंतर त्याला अटक का करत नाही आपण? पण तो अद्यापही अटक झालेला नाही। आणि ती एक अनबोरे नावाची महिला, हे दोन अटक झालेले नाहीत। काल CCTV मध्ये तुम्ही बघा, त्याचा ड्रायव्हर जो आहे हमीद का काय त्याचं नाव, त्यांनी पहिला दगड मारला। त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे। आणि आज सुनावणी काय ते कोर्टाचा भाग आहे, पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते। कारण 2 तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखाची जी काही भेट झाली, त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का? आणि तो काय शिवतीर्थावर लपलेला आहे का? तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडसानं घेतील। जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला पकडतात बाहेर राज्यातून, ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत? म्हणजे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा, हे एकदा समोर आलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती। या प्रकरणात न्यायालयाने गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हिंगणी बुद्रुक येथील सरपंच महिलेस जिल्हा परिषदेच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते गोपाल दातकर यांनी केली होती। ही शिवीगाळ शासकीय कर्मचाऱ्यांसमोर केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला होता। त्यानुसार सिटी कोतवाली पोलिसांनी या विषयीचा गुन्हा दाखल केलाय। गोपाल दातकर यांनी ग्रामपंचायतचे नमुना 8 देण्याची मागणी केली होती। त्यानंतर त्यांनी थेट तक्रारकर्त्या महिला सरपंच यांना धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला। त्यावरून सिटी कोतवाली पोलिसात अॅट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात अकोला न्यायालयाने गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती प्राप्त झाली आहे। कावड यात्रा पाहणाऱ्या 2 लहान मुलांना दुचाकी स्वाराने उडविले होते। यात सरोपचारमध्ये उपचार घेणाऱ्या ऋषिकेश मंगेश वानखडे वय 6 वर्ष याचा आज मृत्यू झाल्याची माहिती आहे। अकोटफैल परिसरातील ही घटना असून भरधाव वाहनाचे अपघात आता कळीचा मुद्दा होत चालला आहे। कावड यात्रा पाहणाऱ्या 2 चिमुकल्या मुलांना दुचाकी वाहनाने चिरडणारा आरोपी तुळशीदास उर्फ तरुण रघुनाथ पहारे 22 याला अकोटफैल पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी 5 जानेवारी रोजी गांधीग्राम येथून काही कावडधारी खांद्यावर कावड घेऊन शहरात येत होते। यावेळी ऋषिकेश मंगेश वानखडे वय 6, अब्दुल उमेर अब्दुल करीम 7 दोन्ही राहणार पूरपीडित कॉलनी ही मुले त्यांच्या घराजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील धाप्यावर बसून कावड पाहत होते।
अकोटवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अब्दुल कलाम चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकी स्वाराने 2 मुलांना जोरदार धडक दिली। या घटनेत दोन्ही मुले गंभीर जखमी झालीत। दरम्यान या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू होते। या प्रकरणी अकोटवेल पोलिसांनी रात्री तुळशीदास उर्फ तरुण रघुनाथ पहारे 22 राहणार हरिहरपेठ मोचीपुरा याला अटक केली। आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। आज या प्रकरणात ऋषिकेश याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। जे 5 तारखेला जो ॲक्सिडेंट झालेला आहे हा टिबल सीट चालवणाऱ्या मुलांच्याकडून झालेला आहे। हे अशी डबल घटना न होऊ म्हणून तिथं कलेक्टर साहेबांना आमची अकोटवेल वासियांच्याकडून विनंती आहे की तिथं स्पीड ब्रेकर टाकावे आणि पोलीसवाल्यांनी त्यांच्यावर कारवाई करावे आणि ज्या झालेल्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यावे अशी यांना विनंती करतो। बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करण्याची गरज आहे, त्याचबरोबर त्यांच्या संपत्तीचे व जीविताचे रक्षण करण्याची गरज व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आंदोलन केले। बांगलादेशातील हिंसाचार पाहता त्या हिंसाचारातून हिंदूंचा बचाव करावा आणि हिंदूंच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी भारत माता की जयच्या घोषणा लागल्या। त्याचबरोबर शिवसैनिकांनी केंद्र सरकारने बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे। गांधी चौक येथे दुर्गा माता मंदिराजवळ बांगलादेशात कट्टरपंथीयांद्वारे होत असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचाराच्या व मंदिर तोडण्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। विविध धार्मिक सण, कावड, त्यानंतर लगेच गणेशोत्सव आणि पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणूक पाहता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली होण्याची शक्यता मुंबईतील प्रशासकीय वर्तुळात चर्चिली जात आहे। बच्चन सिंग यांची बदली होते की नाही आणि त्यांच्या जागेवर कोण एसपी येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या बदलीची शक्यता मुंबईतील प्रशासकीय वर्तुळात चर्चिली जात आहे। या ठिकाणी पोद्दार हे नवे पोलीस अधीक्षक म्हणून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता वाढली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या बदल्या होण्याची शक्यता गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्यासह इतरही काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता पोलीस दलात व्यक्त केली जात आहे। अकोला हे अतिशय संवेदनशील शहर असून या ठिकाणी कोणते पोलीस अधीक्षक येतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। पुढील काळात कावड आणि गणेशोत्सवाचा बंदोबस्त पाहता तत्पूर्वी ही बदली होण्याची शक्यता आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। आज कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास 1900 पेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय। मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ। कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी यशस्वी उद्योजक आदित्य पोहरे हे इच्छुक असल्याची माहिती असून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत त्यांची भेट झाल्याची माहिती आहे। आरक्षण बचाव यात्रेचे संपूर्ण बाळापूर तालुक्यात बॅनर लावत जनजागृतीत आदित्य पोहरे यांनी बाजी मारली होती। ते आता बाळापूर मतदारसंघात इच्छुक असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांनी त्या दृष्टीने फिल्डिंग लावणे सुरू केले आहे। विदर्भ रत्न आदित्य पोहरे यांच्या बॅनरमुळे बाळापूरमध्ये मुंबई स्थित युवा उद्योजक उरळ येथील मूळ रहिवासी असलेले आदित्य पोहरे यांच्या बॅनरमुळे बाळापूर विधानसभेसाठी आणखी एक इच्छुक उमेदवार समोर आला आहे। आदित्य पोहरे हे उद्योजक असून त्यांची विकासात्मक दृष्टी पाहता बाळापूर बरोबर अकोला जिल्ह्याच्या विकासात त्यांची मोलाची मदत मिळू शकते। आदित्य पोहरे यांची विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मतदारसंघात चांगली चर्चा असून युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे। विदर्भातील असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आदित्य पोहरे यांच्यात आहे।
साधारणतः 35 ते 40 हजार बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण होईल इतका मोठा प्रोजेक्ट बाळापूरला आणण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आदित्य पोहरे एका साधारण शेतकरी कुटुंबातून समोर आले आहेत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शेतमजूर व शेतकऱ्यांच्या लाभाचा प्रोजेक्ट आदित्य पोहरे यांनी आणल्यास त्याचा फायदा बाळापूर तालुक्याला होण्याची शक्यता आहे. वनोजा गावातील एका सोयाबीनच्या शेतात 7 फूट लांब अजगर दिसून आल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन या अजगरास पकडून या मजुरांना भयमुक्त केले. बार्शी टाकळी तालुका अंतर्गत येत असलेल्या वनोजा येथील स्वप्नील रोकडे यांच्या सोयाबीनच्या शेतात मशागतीचे काम करणाऱ्या मजुरांना एक मोठा साप दिसून आला. त्यामुळे या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतमालकाने याची माहिती वन्यजीव रक्षक तसेच सर्पमित्र शुभम हेकडे, आदित्य इंगोले यांना दिली. घटनेची माहिती मिळताच हे सर्व सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्या ठिकाणी पाहणी केली असता सोयाबीनच्या शेतामध्ये अंदाजे 7 फूट लांब अजगर आढळून आला. यावेळी सदर अजगराला सर्पमित्रांनी मोठ्या कौशल्याने पकडून शेतमजुरांना भयमुक्त केले. यानंतर सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे तसेच वनपाल सुदर्शन सोनवणे यांना दिली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून अजगराला वनोजा येथील प्रादेशिक जंगलामध्ये सुरक्षित सोडून दिले. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील पीक मोठे झाले असून शेतात काम करताना शेतकरी बांधवांनी तसेच मजूर वर्गांनी साप दिसून आल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी वन विभागाच्या वतीने करण्यात आले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना, ही मदतीची योजना नाहीये. ज्या आमच्या मातृशक्तीने, ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धिकारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पातूर तालुक्यातील चतारी गावातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. चतारी ते बस स्टँड पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहन चालविणे तर सोडा, पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायतला तसेच गावच्या नागरिकांना खोचक टोला लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी गावात रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. चतारी ते बस स्टँड पर्यंतच्या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही अद्याप हा रस्ता पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी या रस्त्यावर साचत आहे. या समस्येवर एक जालीम उपाय ग्रामपंचायतने शोधून काढत या रस्त्यावर माती टाकली. आता या मातीमुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय झालाय. या मार्गावरून शेतकरी, ग्रामस्थ आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये जा करतात, त्यामुळे त्यांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. चिखलामुळे या रस्त्यावर आता अपघाताची संख्या देखील वाढली आहे. या रस्त्यावर जागरूक ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूला ग्रामपंचायतला आणि मतदारांना खोचक टोला लगावणारे फलक सुद्धा लावले आहे, जे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. गावातील नागरिकांचे होणारे हाल पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची निर्मिती त्वरित पूर्ण करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत. चतारी गावापासून ते चतारी बसस्टँड पर्यंत असलेला हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा गावाला जोडणारा मुख्य रस्ता, या रस्त्यात पाणी साचत होते आणि ग्रामपंचायतनं याच्यावर
पाण्याचे विल्हेवाट लावण्याची चक्क माती टाकलेली आहे आणि या मातीचा अजून चिखल होऊन या रोडवर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शाळकरी मुलंसुद्धा या रोडने ये जा करतात. त्यांना खूप या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. तरी मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला विनंती करतो की हा रोड आणि या रोडच्या बाजूने असलेली नाली याची तात्काळ चौकशी लावावी आणि हा रोड आम्हाला सुरळीत करून द्यावा. श्रावण महिन्यात महिलांनी मौल्यवान वस्तू घालून राजराजेश्वर मंदिरात येऊ नये असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले. असे असताना काही महिलांचे दागिने लंपास झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मौल्यवान दागिने आणि महागडे मोबाईल आणणे टाळल्यास होणारे नुकसान टळेल. श्रावण महिना सुरू झाल्यामुळे शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अशीच एक घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या घटनेतील आरोपी महिलांचा शोध घेत आहेत. शहराचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण मासातील पहिल्याच सोमवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणारे चोर सक्रिय झाले. गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला या मंदिरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्यात गुंग असणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन या 2 महिलांनी गर्दीचा लाभ घेत मोठ्या शिताफीने पळवली. थोड्या वेळाने वृद्ध महिलेला आपल्या गळ्यातील सोन्याची चेन गायब झाल्याने माहीत पडताच तिने याबाबत मंदिरात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी थोड्या वेळाने मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता या महिलेच्या गळ्यातील चेन लंपास करणाऱ्या 2 महिला स्पष्टपणे दिसून आल्या. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस या 2 महिलांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या महिलांनी मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल आणण्याचा मोह आवरावा, जेणेकरून त्यांना अशा अप्रिय घटनांचा सामना करावा लागणार नाही, असा पश्चाताप होणार नाही. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मिटकरी हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना मुख्यमंत्र्यांचे अभय. राष्ट्रवादी आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. शिवसेना नेते गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सिटी कोतवालीत दाखल आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा. कावड यात्रेच्या दिवशी दुचाकी अपघातातील ऋषिकेशचा मृत्यू. वाहनांचा वेग आणि अपघातांची संख्या वाढली. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करा. शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात आंदोलन. धार्मिक स्थळी जाताना मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल नेणे टाळा. सोमवारी राजराजेश्वर मंदिरात महिला चोरट्यांचा हैदोस. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.